नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत। या टॉपिक मध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या टॉपिक मधील सोलेनॉइड हा पॉइंट बघणार आहोत। आणि हा जो सोलेनॉइड पॉइंट आहे हा एम्पियरन सर्किटल लॉ जो आपण बघितलेला आहे त्याच्यावरती हा डिपेंड करतो। आता इथं जर आपण बघितलं तर एक पाईप आपण घेतलेली आहे आणि त्या पाईपला ही वायर अशा पद्धतीने वाउंड केलेली आहे आणि जो करंट आहे तो वायरच्या पाठीमागील बाजून जात आहे। म्हणजे हा वायर ही अशा पद्धतीने आपण काय केलेले आहे त्याला वाउंड केलेली आहे। म्हणजे वरच्या बाजूला जर बघितलं तर करंट जो आहे तो बाहेर येताना दिसतोय आणि खालच्या बाजूला जर बघितलं तर करंट हा आत जाताना दिसत आहे। म्हणून तेच आपण इथं नोटेशन घेतलं। आउटवर्ड करंट जो आहे तो आपण डॉट न रिप्रेझेंट करतो आणि इनवर्ड करंट जो आहे तो आपण क्रॉस न रिप्रेझेंट करतो। मग इथून करंट बाहेर येत आहे म्हणून डॉट न रिप्रेझेंट केला। आता करंट बाहेर येत आहे तर त्या पर्टिक्युलर पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड काय असेल त्याच्यासाठी आपण राईट हँड थंब रूल वापरतो आणि राईट हँड थंब रूल नुसार जर आपण बघितलं करंट बाहेर येतोय म्हणजे माझे जे फिंगर्स आहेत ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला त्या ठिकाणी कर्ल होत आहेत। म्हणून इथं जी डायरेक्शन असेल मॅग्नेटिक फील्डची ती आपण अँटी क्लॉकवाईज पद्धतीने दिलेली आहे। तसंच जर खालच्या बाजूला बघितलं तर करंट हा इनवर्ड आहे आणि जर त्या केसमध्ये जर आपण बघितलं तर माझे जे कर्ल फिंगर आहेत ते क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जात आहेत। म्हणून इथं मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती अशा पद्धतीने दिलेली आहे। आता इथं जर आपण बघितलं त्या ऍडजस्टंटच्या दोन ज्या मॅग्नेटिक फील्ड आहेत त्या इक्वल अँड अपोजिट आहेत, त्यामुळे त्या एकमेकाला कॅन्सल आउट करतील आणि त्या ठिकाणी फक्त या पॉइंटला या आणि या अशा चारच पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड प्रेझेन्स असणार आहे। याचा अर्थ काय की जर आपण इथं बघितलं तर त्या मॅग्नेटिक फील्डची जी स्ट्रेंथ असेल ती खूप खूप कमी झालेली असेल आणि जर ती खूप खूप कमी झालेली असेल तर त्या ठिकाणी असणारी मॅग्नेटिक फील्ड ही नियरली इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे। आता जर या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड ही नियरली इक्वल टू 0 असेल तर मॅग्नेटिक फील्ड असेल कुठं तर ती मॅग्नेटिक फील्ड असणार आहे या सोलेनॉइडच्या आतमध्ये, म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड बी इज नॉट इक्वल टू 0। आता ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही आपण कशी कॅल्क्युलेट करायची आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डचं मॅग्निट्यूड किती असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे। आणि ते करण्यासाठी आपण जो लॉ यूज करतो त्या लॉचं नाव आहे एम्पियरन सर्किटल लॉ। आता जर आपण इथं बघितलं तर तो एम्पियरन सर्किटल लॉ यूज करण्यासाठी आपल्याला एम्पियरन सर्किटल लूप किंवा ते लूप आपल्याला कन्सिडर करावं लागेल की ज्याच्या थ्रू आपण याचं कॅल्क्युलेशन करू। आता समजा मी असं त्या ठिकाणी कन्सिडर केलं की हा एक छोटासा करंट इलेमेंट आहे ज्याला मी नाव दिलं डीएल असं। आता याच्या भोवताली मी एक एम्पियरन सर्किटल लूप ड्रॉ केलेला आहे, त्याला मी नाव दिलं ए बी सी आणि डी। आता या केसमध्ये जर आपण बघितलं तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, करंट हा असा फ्लो होतोय म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही त्या बाजूला आहे, अशा पद्धतीनं मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असेल। आणि जर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जर या बाजूला असेल तर इथं डायरेक्शन दाखवत असताना ए पासून बी, बी पासून सी, सी पासून डी आणि डी पासून ए असे चार त्या ठिकाणी आर्म्स आपल्याला कन्सिडर करावे लागतील। मग त्यासाठी आपण इथं एम्पियरन सर्किटल लॉ काय आहे बघू। देअरफॉर अकॉर्डिंग टू एम्पियर्स लॉ, एम्पियरच्या लॉ नुसार काय लिहिता येईल, क्लोज्ड इंटिग्रल किंवा त्यालाच आपण लाईन इंटिग्रल बी डॉट डीएल इज इक्वल टू म्यू नॉट आय नेट। आता हे क्लोज्ड इंटिग्रल का, कारण इथं एक लूप आपण क्लोज कंडिशन मध्ये कन्सिडर केलेलं आहे। आता याला जर आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह केलं तर हे आपल्याला या ठिकाणी काय भेटेल बघा। आता हेच किंवा हाच लॉ आपल्याला ह्या चार वेगवेगळ्या आर्म्सला यूज करायचा आहे। पहिल्यांदा याला आपण ओपन करून घेऊया। इंटिग्रेशन बी डीएल कॉस थिटा, इथं डॉट आहे म्हणून या ठिकाणी कॉस ट्रिग्नोमेट्री आली, इज इक्वल टू म्यू नॉट आय नेट। आता या वायर मधून टोटल फ्लो होणारा करंट किती असेल तर आता लक्षात घ्या एन जे आहेत ते काय आहेत, नंबर ऑफ टर्न्स ऑफ वायर
या सोलेनॉइड वरती असणाऱ्या त्या वायरचे नंबर ऑफ टर्न्स आहेत. त्यानंतर एल ही जी आहे ती काय आहे, लेंथ ऑफ सोलेनॉइड, सोलेनॉइडची ती लेंथ आहे. आता समजा मी छोटासा करंट एलिमेंट कन्सिडर केलेला असेल तर इथं किती नंबर ऑफ त्या ठिकाणी लाईन असणार, त्याला मी म्हटलं एन, म्हणजे एन ची व्हॅल्यू असेल कॅपिटल एन डिवायडेड बाय कॅपिटल एल. ओके, म्हणजे एन इज इक्वल टू कॅपिटल एन डिवायडेड बाय एल. मग आता आय नेट जर मला पाहिजे असेल, आय नेट काय असेल तर या पर्टिक्युलर एलिमेंट मधून जाणारा टोटल करंट, तिथं असणारे नंबर ऑफ जे काही वायर्स आहेत, जे काही टर्न्स आहेत ते आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहेत. म्हणून मी असं म्हणू शकतो एन इंटू आय, पण एन ची व्हॅल्यू यावरून आपल्याला लिहिता येईल एन इज इक्वल टू एन इंटू कॅपिटल एल, म्हणजेच एन एल इंटू आय ही आपल्याला आय नेटची या ठिकाणी व्हॅल्यू भेटली. आता हे कसं आलं बघा, इथून फ्लो होणारा करंट म्हणजे आय, ओव्हरऑल लेंथ आपण जी कन्सिडर केलेली आहे ती एल, पण आपल्याला जी त्या ठिकाणी लेंथ कन्सिडर करायची ती डीएल एलिमेंटची कन्सिडर करायची, म्हणजेच एन इंटू एल. आता या सर्व व्हॅल्यू जर आपण या इक्वेशन मध्ये पुट केल्या आणि हे इक्वेशन आपण ह्या वेगवेगळ्या आर्म्सला जर त्या ठिकाणी अप्लाय केलं तर काय येईल बघा, इंटिग्रेशन ए टू बी साठी बी डीएल कॉस थिटा प्लस इंटिग्रेशन बी टू सी बी डीएल कॉस थिटा प्लस इंटिग्रेशन सी टू डी बी डीएल कॉस थिटा प्लस इंटिग्रेशन डी टू ए बी डीएल कॉस थिटा इज इक्वल टू हे म्यू नॉट आय नेट ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे एन एल इंटू आय. आता इथं जे थिटा आहेत हा थिटा बी आणि डीएल मधला आहे, तो आपल्याला इथं लिहावा लागेल. आता बघा, ए कडून बी कडे ज्या वेळेला जात आहोत त्यावेळेला थिटाची व्हॅल्यू आहे 0 डिग्री, बी कडून सी कडे थिटाची व्हॅल्यू आहे 90 डिग्री, सी कडून डी कडे थिटाची व्हॅल्यू आहे 180 डिग्री, डी कडून ए कडे थिटाची व्हॅल्यू आहे 90 डिग्री. या व्हॅल्यू जर या ठिकाणी आपण पुट केल्या तर आपल्याला काय भेटेल बघा, ए टू बी बी डीएल कॉस 0 पहिला प्लस बी टू डी सी बी डीएल कॉस 90 डिग्री प्लस सी टू डी बी डीएल कॉस 180 डिग्री प्लस इंटिग्रेशन डी टू ए बी डीएल कॉस 90 डिग्री इज इक्वल टू म्यू नॉट एन एल इंटू आय. आता इथं आपल्याला माहिती आहे कॉस 90 ची व्हॅल्यू असते 0, कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1, कॉस 180 ची व्हॅल्यू असते -1. पण इथं जर आपण बघितलं तर हा C2D जो आहे तो सोलेनॉइडच्या बाहेर आहे, आणि जर तो सोलेनॉइडच्या बाहेर असेल तर तिथं मॅग्नेटिक फील्ड किती असतं, 0 असतं. म्हणजे ही टर्म 0 होईल, ही टर्म 0 होईल, कॉस 90 ची ही टर्म 0 होईल. मग इथं काय राहत आहे, ए टू बी बी डीएल कॉस 0 आणि कॉस 0 आहे 1, म्हणजे नुसता त्या ठिकाणी बी इंटू डीएल राहिला इज इक्वल टू म्यू नॉट एन एल इंटू आय. आता बी हे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ते बाहेर येईल, इंटिग्रेशन डी एल आर्म त्या ठिकाणी ए टू बी आहे, म्यू नॉट एन एल इंटू आय. या डीएलचं जर इंटिग्रेशन केलं तर ते आपल्याला भेटेल कॅपिटल एल इज इक्वल टू म्यू नॉट एन एल इंटू आय. एल ला एल कॅन्सल होईल, बी इज इक्वल टू म्यू नॉट एन इंटू आय. ही जी आहे ही या ठिकाणी आपल्याला मॅग्नेटिक फील्ड भेटली. कुणामुळं तर या सोलेनॉइडमुळं. सोलेनॉइड म्हणजे काय, एक पाईप आहे आणि त्या पाईपला आपण वायर वाउंड केलेली आहे. हेच आपण अजून असं लिहू शकतो, देअरफॉर बी इज इक्वल टू म्यू नॉट एन ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे कॅपिटल एन डिवायडेड बाय एल इंटू आय. हाही त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे, कोणासाठी, सोलेनॉइडसाठी.
तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.